Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या कंडारी गावात दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाल्याने दोन गटात जबर दगडफेक झाली। याआधी दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास विशाल आत्माराम मोरे वय वर्ष 27 हा आपल्या मित्रांसह गावातील पूजा पांटाकरी जवळ बसलेला असताना मदधुंद अवस्थेमध्ये 3 जण गाडीवरती आले असता त्यांनी त्यांच्या मोटरसायकलीचा हेडलाईटचा प्रखर प्रकाश विशालच्या दिशेने केल्याने त्याला त्रास होऊ लागला। याचाच जाब विचारल्याने या अज्ञात व्यक्तींनी विशालला शिवीगाळ करत लाथाबुक्कीने मारहाण करण्यास सुरुवात केली। परंतु हे प्रकरण एवढ्यावरती न थांबता त्या अनोळखी व्यक्तींनी त्याच दिवशी मध्यरात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास विशालच्या घरी चाल करत घराच्या दरवाजावरती भले मोठे दगड फेकून दरवाजा तोडून घरात घुसून विशालसह त्याचे आई वडील आणि इतर सदस्यांना मारहाण केली। त्यामध्ये विशालची आई सुमनबाई आत्माराम मोरे वय वर्ष 57 यांना 10 ते 12 जणांनी लाथाबुक्की करून काठ्यांनी मारहाण केली। त्यामुळे त्यांना जबर मार लागला। तरी आत्माराम मोरे या कुटुंबियांनी या अज्ञात व्यक्तींबद्दल भुसावळ येथील शहर पोलीस ठाण्यामध्ये एलसी स्वरूपाची तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे। नेमकं काय मी 11 11:30 संडासले निघली ते सर्व 15 जण मला मारायला आले। मी मारत ते माले तुम्हालाही मारलं? हा मालेच मारलं मुलांनी? मुल त्यांना ते झोपडीतल्या। हा हे, बर हो बस 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 मी धावते दरवान। हा हा मारलं ना राहू दे मग तक्रार वगैरे केली होती का? हा करली आहे बर पण ते परत येत आहे ना मारलेले आम्ही जुला पाडताय ना। बर मग घरात किती लहान लहान मुलं वगैरे होते का? हा 2 पोर 7 वर्षाची एक पोर 7 वर्षाची एक 7 महिन्याची एक सून विधवाले 2 पोर नवरा मी। मग आता बाकीचे लोक कुठे गेलेले आहे? लपी गेले लपलेले? हा ठीक। तर या घटनाक्रमानंतर दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास अचानकपणे गावाचे वातावरण बिघडले असता या घटनेचा कुठलाही ठाव ठिकाणा नसतानाही कंडारी प्लॉट व कंडारी गावातील नागरिक समोरासमोर येऊन 2 गटात त्यांचे रूपांतर झाले असता या ठिकाणी दगडफेक करण्यात आली। हा प्रकार पाहून दोघं परिसरातील नागरिकांमध्ये पळापळ देखील सुरू झाली। यामध्ये गावातील संजय मुरलीधर मोरे यांची दुचाकी गाडी क्रमांक MHQ 2852 ही देखील जाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला। पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण जमावाला पांगवण्यात त्यांना यश मिळाले। परिस्थिती जरी नियंत्रणात आली असली तरी गावात तणावपूर्ण शांतता ही पहाटेपर्यंत दिसून आली। परंतु दिनांक 24 जानेवारी म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा काही 5 ते 6 जणांनी श्री संत गाडगेबाबा हिंदी विद्यालयाजवळ कंडारी गावातील लहान मुलांना चापटबुक्क्यांनी मारहाण केल्याने पुन्हा काही वेळ गावाचे वातावरण तणावपूर्ण झालेले होते। यात काही मुलांच्या डोक्याला जखमा झालेल्या पाहून नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली। पुन्हा झालेल्या या घटनेमुळे गावाचे वातावरण हे तापत असल्याचे पाहून भुसावळ शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी तात्काळ कंडारी गावात शांतता बैठक घेण्याचे ठरविले। यानंतर गावातील श्री महर्षी वाल्मिक मंदिरावरती सर्व समाज बांधवांना एकत्रित करून झालेल्या घटनेबाबत सर्वांचे म्हणणे आणि प्रतिक्रिया त्यांनी ऐकून घेतल्या। यावेळी गावाच्या सुखशांतीसाठी या गाव गुंड्यांचा बंदोबस्त करण्याचे यावेळी गावकऱ्यांकडून बोलले जात होते। यावेळी राठोड यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाले की होणारी घटना ही निंदनीय आहे। या घटनेत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावरती सक्त अशी कारवाई केली जाईल। नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा मात्र राठोड यांनी आपल्या प्रतिक्रियेतून बोलताना व्यक्त केली। या बैठकीला कंडारी गावातील महिला पुरुषांची फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली। परंतु गावात आजही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे। या घटनेत गुरुवार रोजी संजय मुरलीधर मोरे यांच्या फिर्यादीवरून 8 ते 10 जणांवर पोलीस ठाण्यात भांडवी कलम 143, 147, 148, 149 आणि 435 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या 2 आरोपींना अटक केलेली असून बाकी आरोपी मात्र फरार आहेत। शहर पोलीस स्टेशनला मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलेट क्रमांक MH 19 2852 या दुचाकीला पेटवल्यामुळे जवळजवळ 90,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद त्यांनी यावेळी दिली। कंडारी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पूजा पानटपरी या घटना परिसरातील मेडिकल, जनरल स्टोअर, हॉटेल, किराणा आदी सर्व दुकाने ही सुरळीतपणे सुरू होती। सुखदुःखातही सामील होणार आहेत, हीच आपल्या सणवारांमध्ये सामील होणार आहे। त्यामुळे झाला प्रकार जो आहे याच्यामुळे कुठल्याही समाजामध्ये एकमेकांबद्दल सामाजिक तेढ निर्माण राहता कामा नये।
त्यामध्ये जे प्रतिष्ठित मंडळी आहे त्यांनीही पुढाकार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून गावामधलं वातावरण दूषित होणार नाही. आतापर्यंत कालच्या प्रकारामुळे काय झालं की लहान मुलं दहशतीमध्ये आले, बाया बापड्या दहशतीमध्ये आल्या की पोलीस एवढे का आले. विषय ऍक्च्युली काही नाहीये की तुम्हाला दोघांना म्हणण्यामध्ये सगळ्यांना हा माहिती आहे विषय, की विषय काही नाहीये. गाडीचा फोकस मारला आणि आपण लहान आहे का यार, गाडीचा फोकस मारला मग त्याच्यावरनं वाद झाले आणि मग हे काही कारणच नाहीये ना. हा निव्वळ फालतूपणा आहे आणि याला गावातल्या मोठ्या मंडळींनी कोण खतपाणी घालत असेल तर त्याची गाठ माझ्याशी आहे. फालतू नाटक करणार असाल कोणी तर त्याला सोडला जाणार नाही. जो कोणी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याला नक्की त्रास होणार. परंतु तुमच्या गावाच्या कुठल्याही समस्येसाठी माझ्यापर्यंत कोणी आला आतापर्यंत आणि मी त्याला परत पाठवलं असं होतच नाही. काल पण माझ्याकडे एक ते कुठलं तरी काहीतरी भांडणं झाले होते आणि ते तुमच्याच गावातलं ते मॅटर होतं ते माझ्याकडे. मी जळगावला मीटिंगमध्ये होतो, कलेक्टर साहेबांच्या मीटिंगमध्ये 2 वेळा उठून बाहेर येऊन मी तिथं फोन अटेंड केला. का आपल्याला मला माझी जबाबदारी कळते, मला माझ्या हद्दीतलं गाव आहे, मला वाटतं की माझ्या हद्दीतल्या गावामध्ये शांतता राहिली पाहिजे, कुठल्याही तक्रारी येता कामा नाही, कुठल्या माझ्या हद्दीत राहणाऱ्या लोकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. मग इथल्या गावातल्या लोकांना ते का वाटू नये. गावाचं दुर्दैव आहे असं मी समजतो. गावाने एखादा सामाजिक उपक्रम राबवावा, गावाने एखादा सांस्कृतिक उपक्रम राबवावा, गावाने शैक्षणिक उपक्रम राबवावा आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांना बोलवावं. त्या अधिकाऱ्यांनाही जरा बरं वाटतं. पण हा जो काही फालतूपणा काल गावामध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये मला चित्र असं दिसलं की गावातले प्रतिष्ठित मंडळी त्यामध्ये काही कारणं असतील त्याला, कदाचित मला माहीत नाही, पण ते शांत करण्याच्या ऐवजी त्याला थोडा थारा दिल्यासारखं मला ते जाणवलं. तर हे प्रकार जो आहे हा अत्यंत चुकीचा आहे. मी सगळ्यांना